आनंदी मालिकेमध्ये काल आपण पाहिलं होतं की किचनमध्ये विद्याधर त्याची अंगठी शोधण्यासाठी गेलेला असतो आणि तेवढ्यातच युगंधर तेथे पोहोचलेला असतो। जर युगंधरला विद्याधर सापडला असता तर विद्याधरची काही खैर नव्हती, पण विद्याधर आता दडी मारतो आणि युगंधरपासून लपतो। आता युगंधरला तिथे फोनचा आवाज आलेला असतो विद्याधरच्या, आणि तो त्याला शोधणार इतक्यातच युगंधरला वाटतं की इथे तर कोणच नाही आहे। म्हटल्यानंतर हॉलमध्ये कुणाचा तरी फोन वाजत असेल म्हणून तो हॉलमध्ये निघून जातो आणि इकडे विद्याधर चांगलाच खुश होतो की मी युगंधरच्या तावडीतून आता सुटलेला आहे। आता विद्याधरला वाटत असतं की मी आता युगंधरच्या तावडीतून सुटलो आहे आणि स्वतःच म्हणत असतो माझ्या राशीचे ग्रह इतके मजबूत आहेत की संकट सुद्धा त्याचा मार्ग बदलत आहे। माझ्या विरोधातील एक पुरावा इथे पडला होता आणि तो मी आता शोधून काढला आहे, त्याच्यामुळे आता मला युगंधर काय त्याचा बाप सुद्धा शोधू शकणार नाही आणि आता कुणालाच कळणार नाही की कुकरच्या ब्लास्ट पाठीमागे माझा हात होता। कुकरचा ब्लास्ट करणं हे माझंच प्लॅनिंग होतं असं म्हणून विद्याधर जोरजोराने एखाद्या राक्षसासारखा हसायला लागलेला असतो। आता हा विद्याधर चांगला हसत डुलतच म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव युगंधर, एक गोष्ट अशी आहे की ती तुला कधीच मिळणार नाही। मी काही मूर्ख नाही ती गोष्ट तुझ्या हाती लागू द्यायला, आणि ती गोष्ट म्हणजे आनंदी। आता हा विद्याधर चांगला घमंडीनेच म्हणत असतो की आनंदी फक्त माझी आहे आणि माझी राहणार। आता इकडे हॉलमध्ये समिधाच्या फोटोचं पूजन करण्यासाठी सोबतच युगंधर आणि पृथ्वी आलेले असतात। आल्यानंतर दोघे एक समोरच उभे राहतात आणि युगंधर हे पाहून म्हणत असतो, पृथ्वी आपल्या दोघांचा मार्ग जरी एक असला तरी आपल्या दोघांची मनं अगदी दुभागलेली आहेत, आपली मतं अगदी वेगळी आहे आणि हेच तर निंबाळकर कुटुंबाचं दुर्भाग्य आहे। पण पृथ्वी तू आता समिधाचं फोटोचं पूजन करायला आला आहेस तर तूच कर, कारण समिधाचा जरा जास्त जीव तुझ्यावर होता। आता पृथ्वीच्या मनामध्ये मात्र युगंधर बद्दल थोडंसं प्रेम निर्माण झालेलं असतं, कारण आनंदीसाठी केलेली वटपौर्णिमा किंवा युगंधरचे त्याबद्दलचे विचार हे सगळं पृथ्वीला पुन्हा एकदा आठवतं, ज्यामध्ये युगंधर म्हणालेला असतो की मी ही वटपौर्णिमेची पूजा आनंदीच्या दीर्घ आयुष्यासाठी केली आहे आणि त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही। आणि त्यानंतर शिल्पा सुद्धा पृथ्वीला समजावून सांगत असते की तू ज्या माणसाला उलट्या काळजाचं म्हणत आहेस त्या माणसाच्या मनामध्ये किती प्रेम आणि आपुलकी आहे ते पाहिलंच ना। आता पृथ्वीला हे आठवल्यानंतर पृथ्वी युगंधरला म्हणत असतो, नाही, आजची आईच्या फोटोची पूजा तुम्हीच करा। आता इथे पृथ्वी युगंधरला अगदी शांत स्वराने प्रेमाने म्हणत असतो, तुम्ही आईच्या फोटोचे आजच्या दिवस पूजन करा, दिवा लावा आणि ओवाळा सुद्धा, असं म्हणतो आणि तेथून जात असतो। तेवढ्यातच युगंधर पाठीमागून पृथ्वी असा हाक मारतो। आता मारल्यानंतर पृथ्वी म्हणत असतो, नाही, आज आईच्या फोटोचं पूजन तुम्हीच करायचं आहे, मला काही महत्त्वाचे कॉल करायचे आहेत ते मी करून येतो, असं म्हणतो आणि पृथ्वी तेथून निघून जातो। आता या दोघांमधील हा जिव्हाळा, हे प्रेम आणि दोघे जवळ येत आहेत हे पाहतो विद्याधर आणि त्याच्या चांगलीच पोटात कळ येते। आता इथे युगंधरच्या मनामध्ये सुद्धा पृथ्वीबद्दल एक चांगली जागा निर्माण झालेली असते, तो समिधाच्या फोटोकडे पाहतच राहिलेला असतो। आता इकडे विद्याधर त्याच्या रूममध्ये येऊन चांगलाच चिडचिड करायला लागलेला असतो। आता ते म्हणत असतो, शेट, म्हणजे मी जे करल ते सगळं फसतच कसं आहे बरं। या दोघांना घरी आणलं होतं सतत भांडण लागण्यासाठी आणि एका रात्रीमध्ये या दोघांमध्ये इतकं प्रेम कसं निर्माण झालं बरं। माझंच चुकलं, या दोघांना घरी बोलवायलाच नको पाहिजे होतं मी। या मिताली आणि पृथ्वीला मी घरी बोलवलं होतं कारण मला असं वाटलं होतं की या मायलेकांमध्ये चांगलंच भांडण होईल, एकमेकांचा गळा आवळतील आणि या दोघांमध्ये 7 जन्माचं वैर निर्माण होईल, पण तसं तर काहीच घडलं नाही। शेट, माझं तर प्लॅनिंग सगळं माझ्यावरच उलटलं आहे। त्या कुकरचं प्लॅनिंग केलं, कुकरचा ब्लास्ट झाला, तो सुद्धा सगळा फ्लॉप गेला आणि ते आनंदी अगदी व्यवस्थित आहे। हे मायलेक त्यामुळे अगदी जवळच आले की यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं आहे, पण नाही, मी असं होऊच देणार नाही। या दोघांमध्ये असं काहीतरी मी करणार आहे की त्यांच्यामध्ये 7 जन्माची दरी उभा राहिली पाहिजे आणि हे पुन्हा कधी सुद्धा एकत्र आले नाही पाहिजेत। आता विद्याधर शांत बसून चालणार नाही, काहीतरी केलंच पाहिजे। आता हा विद्याधर पुन्हा काहीतरी नवीन प्लॅनिंग करणार हे नक्की। आता युगंधर आणि पृथ्वीमध्ये जे काही प्रेमाचं संभाषण झालेलं असतं ते सुनताई येऊन आनंदीला सांगत असतात। हे ऐकून आनंदीला खूपच आनंद झालेला असतो। आता आरती सुद्धा तिथेच असते
आता सुनीताताईंचं हे बोलणं ऐकून आनंदी म्हणत असते, देवा तुझे खूप खूप आभार, या दोन मायलेकांमध्ये असंच प्रेम निर्माण होऊ दे आणि या घरामध्ये पुन्हा कधी सुद्धा भांडण लागायला नको. आता सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई अगदी असंच होईल बघा. आता आनंदी म्हणत असते, खरं सांगतो सुनीताताई, पृथ्वी खूप चिडचिड करतो, खूप रागीट वाटतो, पण तो रागीट नाहीये. पृथ्वी खूप चांगला मुलगा आहे. तो जरी चिडचिड करत असला तरी मनातून खूप प्रेमळ आहे. आता हे ऐकून आरतीला थोडंसं वेगळं वाटत असतं. आता आनंदी म्हणत असते, पृथ्वी अगदी प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे. असं ऐकल्यानंतर आरतीला जोराचा ठसकाच लागतो. आता आनंदी म्हणते, अगं आरतीताई काय झालं तुला, काट खोकला आला तुला बरं? त्यावेळेला आरती म्हणते, काही नाही ग, मला थोडासा ठसका लागला आहे. त्यावेळेला आरती म्हणते, सुनीताताई जावं बरं पटकन पाणी आणा. आता आरती स्वतःचा ठसका आवरते आणि आनंदीला म्हणत असते, अगं आनंदी तुझे किती गैरसमज आहेत बरं. आता आरती आनंदीला म्हणत असते, आनंदी तुला खरंच वाटतंय का तो मुलगा समजूतदार आहे म्हणून? अगं तो एक नंबरचा मूर्ख मुलगा आहे. कुठला समजूतदार आणि कुठला काय, एक नंबरचा भांडखोर आहे. हे ऐकल्यानंतर आनंदी म्हणते, ए आरतीताई असं काय बोलतेस, तो माझा मुलगा आहे ना. आता हे ऐकल्यानंतर आरती म्हणत असते, अरे हो का, तो तर तुझा आता मुलगा आहे ना, तोही लाडका. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो आहेच, त्यामुळे त्याला काही म्हणायचं नाही. आता आरती म्हणत असते, बरं बाई ठीक आहे. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, आरतीताई तुला खरं सांगू का, पृथ्वी खरंच एक चांगला मुलगा आहे बघ. आयुईना पोर आहे ते बिचारं, एकटा पडला आहे अगदी जन्मापासून आणि त्याच्याबद्दल मला खूपच वाईट वाटतं बघ. आता आरती म्हणत असते, हे बरं आहे बघ आनंदी तुझं, त्याला आई नाही म्हणत आहेस, त्याला सगळी सहानुभूती देत आहेस आणि आपल्याला तर कुठे आई आहे बरं. त्यावेळेला आनंदी म्हणते, अगं आरतीताई असं काय करतेस, आपल्याला जरी आई नसली तरी आपले आबा आहेत की आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं बाई बस बस झालं, बस आता किती बाजू घेशील त्याची. आता आरती आनंदीची थोडी गंमत करत असते. तिला म्हणत असते, आनंदी मला एक गोष्ट तुझी कळली आहे बरं का. त्यावेळेला आनंदी म्हणते, काय ग काय कळलंय तुला? त्यावेळेला आरती म्हणत असते, तू लग्नानंतर खूप बदललेस हा आनंदी. त्यावेळेला आनंदी म्हणते, मी बदलली आहे? आता आरती म्हणत असते, अगं हो बघ ना, तुला तर सगळी सासरचीच काळजी आहे, तुझं घर, तुझा संसार, तुझी मुलं यांचंच सगळं तू सांगत असतेस, तुला तर आमची काळजीच राहिली नाही बघ. आता आनंदी आरतीला म्हणत असते, आरतीताई माझं काही चुकलं का बोलण्यामध्ये? माझ्या बोलण्याने तुला जर वाईट वाटलं असेल तर मला माफ कर बघ, माझं इंटेन्शन नव्हतं तुला दुखावण्याचं. आनंदी खूपच कळकळायला लागलेली असते. हे ऐकून आरती म्हणत असते, अगं आनंदी बस बस, काय झालं बरं? नाही ग मला नाही वाईट वाटलं, तू लगेच माफी बिफी काय मागायला लागलीस बरं? आणि मला काही माहीत नाही का माझी आनंदी कशी आहे ती? माझी आनंदी अतिशय प्रेमळ आहे, तिचं मन साफ आहे आणि जगातील सगळी लोक तिला अगदी चांगलीच दिसतात. अगं तू मनाने चांगली आहेस म्हणून तुला तो पृथ्वी चांगला दिसत आहे आणि तुला तो समजूतदार आणि प्रेमळ मुलगा वाटत आहे, पण तो असं आरती आता त्याच्याबद्दल काहीतरी वाईट बोलणार इतक्यातच आनंदी म्हणत असते, बास आता बास आरतीताई, आणि खूप बोललीस बरं का, आता काहीही बोलू नकोस, मला सांग बरं आबा कसे आहेत? त्यावेळेला आरती म्हणत असते, आबा छान आहेत. आता आनंदी म्हणत असते, आबांचं काय चाललं आहे, तब्येत बरी आहे ना? त्यावेळेला आरती म्हणत असते, हो आबांची तब्येत बरी आहे, ते तुझ्यासाठी कसला तरी आयुर्वेदिक लेप बनवत आहेत. आता आरती आनंदीला म्हणते, आबांनी केलेला लेप घेऊन संध्याकाळी घरी येते असं म्हणून ते तिथून जाणार असते. तेवढ्यातच आनंदी तिला गळ्याला लावते आणि घट्ट मिठी मारते. आता आरती म्हणत असते, आनंदी तुझी काळजी घे, मी संध्याकाळी परत येते असं म्हणून आरती आता तेथून निघून जाते. आता इकडे मिताली आणि पृथ्वी त्यांच्या रूममध्ये एक वेगळंच प्लॅनिंग करत असतात. आता त्यामध्ये पृथ्वी नवीन बिझनेस उभारण्याचं प्लॅनिंग करत असतो. आता पृथ्वी मितालीला म्हणत असतो, मिताली तुला काय वाटतं, माझा हा बिझनेस, माझी ही आयडिया चालेल का गं? त्यावेळेला मिताली म्हणत असते, हो का चालणार नाही, नक्की चालेल तुझा हा बिझनेस आणि तुझी ही आयडिया ऐकून बाबा सुद्धा खूपच खुश होतील बघ. आता पृथ्वी लगेच बाबांचं नाव निघल्याबरोबर जरासा निराश होतो आणि म्हणत असतो, असं झालं असतं तर किती बरं झालं असतं बरं, पण असं काही होणार नाही, हे माझं ड्रीमच राहणार आहे. त्यांना माझं हे स्किल कधीच कळणार नाही, पण असो माझा बिझनेस मोठा करण्यासाठी माझं सगळं पोटेन्शियल मी वापरणार आहे. आता त्याला धीर देतच मिताली म्हणत असते, दादा मीही तुझ्या बरोबर आहे हा बिझनेस उभारण्यासाठी. आता इकडे हे दोघे जण हसत असतात. तेवढ्यातच विद्याधर तेथे आलेला असतो आणि म्हणतो, काय चाललंय पुतना पुतणीचं बरं, चांगले हसायला लागलेत की? त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, काका तू? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, अरे हो मी तुझ्यासाठी इचलकरंजीची एकदम स्पेशल भेळ घेऊन आलो आहे.
आता हा विद्याधर या दोघांना भेळ खाण्यासाठी सांगतो आणि तिथेच लॅपटॉपवर मितालीने ठेवलेला असतो त्यावर जाऊन पाहायला सुरू करतो की यांचं काय चाललं आहे. आता ते पाहून विद्याधर म्हणतो, अरे वा, तुमच्या दोघांचं काहीतरी मोठं प्लॅनिंग चाललंय वाटतं. तुम्हा दोघांना मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, नाही रे काका, असं काहीच नाही. आता विद्याधर म्हणतो, नेमकं तुमच्या दोघांचं चाललं काय आहे, मला कळेल का? त्यावेळेला पृथ्वी म्हणतो असो, काही नाही रे काका, एक बिझनेस आयडिया माझ्याकडे आहे. आपल्या फॅक्टरीमध्ये वर्षानुवर्ष फक्त फॅब्रिकच तयार केलं जात आहे, पण आता कसा इन्स्टंट जमाना आहे ना, त्यामुळे मी एक जबरदस्त आयडिया सुचली आहे. आता माणसं कापड घेऊन शिवून घेण्यापेक्षा रेडीमेड कपडे जास्त पसंत करतात. आता विद्याधर म्हणतो, मग तुझी काय बिझनेस आयडिया आहे बरं, मला सांगशील का? त्यावेळेला मिताली म्हणते, थांब काका, मी तुला सांगते. आता मिताली सगळं काही विद्याधरला समजावून सांगते. त्यानंतर पृथ्वी म्हणतो असतो, हे बघ काका, थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ताच्या मुलींना साडी नेसायला खूपच आवडते, पण त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा बाहेर जाण्याच्या घाई गडबडीमध्ये त्या साडी नेसू शकत नाहीत. ज्यांना आवड आहे आणि घाई गडबडीमुळे साडी नेसता येत नाही, अशा मुलींसाठी रेडी टू वेअर साडी तयार केली. असा आपला जर एक ब्रँड तयार केला तर त्याला खूपच मागणी मिळणार आहे आणि आपला खूपच खप होणार आहे. म्हणून आपल्या कंपनीमध्ये एक युनिट असं वेगळं उघडलं पाहिजे. आता विद्याधर लगेच डोक्यामध्ये काहीतरी वाईट शिजवूनच पृथ्वीला म्हणत असतो, अरे वा पृथ्वी, काय छान आयडिया आहे बघ, एका मिनिटातच बाई साडी नेसून तयार होणार. अगदी तुझ्या आयडिया ऐकून म्हणजे भारीच वाटायला लागले बघ. मी तर काय म्हणतोय पृथ्वी, तू तर हे करूनच टाक बघ. आता लोकांना तुझी आयडिया खूपच आवडेल बघ, विशेषतः बायकांना ही आयडिया खूप आवडणार आहे. काय म्हणतेस मिताली तू? त्यावेळेला मिताली सुद्धा हो हो असं म्हणत असते. आता पृथ्वी म्हणत असतो, पण काका, या आयडियामध्ये मिताली सुद्धा आहे बरं का, तिने सुद्धा खूप मदत केली आहे. आता हा पृथ्वी मितालीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतो, अरे वा मिताली, तू तर काकासारखी हुशार झाली आहेस की, मग आता उशीर कशाला करताय पृथ्वी, कर ना सुरू. त्याला पृथ्वी म्हणत असतो, कसली काय सुरुवात आणि कसलं काय, एवढा मोठा बिझनेस उभा करायचा म्हणजे त्यासाठी भांडवल लागणार, त्यासाठी गुंतवणूक लागणार. त्याला विद्याधर म्हणत असतो, अरे कसलं भांडवल आणि कसली गुंतवणूक, तुझ्यासाठी काय अवघड आहे? आता विद्याधर म्हणत असतो, अरे तुला कशाला गुंतवणूक आणि काय करायला हवं आहे? आपली स्वतःची फॅक्टरी आहे ना, जा ना त्यामध्येच आणि तिथेच तुझं सुरू कर, काय ते युनिट का काय. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही, मला याबद्दल बाबांशी एकही गोष्ट बोलायची नाही आहे. आता पृथ्वी म्हणत असतो, त्यापेक्षा त्यांना सांगण्यापेक्षा मी लोन काढतो आणि त्यामध्येच माझा छोटा मोठा बिझनेस सुरू करतो. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे काय बोलतोस तू लोन काढणार का? तू कोण आहे तुला माहित आहे का? पृथ्वी युगंधर निंबाळकर, तुला लोन काढायची गरज तर आहे का? आता विद्याधर लगेच युगंधर आणि पृथ्वीमध्ये भांडण लावण्यास सुरुवात करतो. तो पृथ्वीला म्हणत असतो, अरे ती फॅक्टरी तुझ्या बाबांची आहे, म्हणजे पर्यायाने तुझीच आहे की, निंबाळकरांचा वारस तू तर आहेस आणि त्या कंपनीवर तुझा हक्क तेवढाच आहे. त्यामुळे न घाबरता फॅक्टरीमध्ये जा आणि तुझं युनिट सुरू कर. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, अरे पण काका, बाबा काय म्हणतील? त्यावेळेला युगंधर म्हणतो, अरे असं काय करतोयस पृथ्वी, ती कंपनी तुझी नाही आहे का? आता हा विद्याधर पृथ्वीला म्हणत असतो, अरे पृथ्वी, जरा विचार कर, ही आयडिया तुझी किती छान आहे आणि जर हे युनिट तू तिथे सुरू केलंस तर किती जोमाने काम सुरू होईल आणि घरातील सगळे शॉक होतील बघ. आणि हा युगंधर म्हणजे तुझा बाबा स्वतः तुझी पाठ थोपटेल बघ, तुला शाबासकी देईल. आता मिताली सुद्धा म्हणत असते, हो दादा, काका बरोबर बोलत आहे, ही आयडिया आपली खूपच छान आहे, खूप वर्क करणार आहे. त्यामुळे आता पृथ्वी म्हणत असतो, काका तुला खरंच असं वाटत आहे का मी सगळं हे काम केल्यानंतर मगच घरी सांगू आणि याच्यामुळे काही वाद तर होणार नाही ना? आता विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी, किती विचार करतोयस? आता अजिबात विचार करू नकोस. जा कंपनीत, आपला शिर्के नावाचा एक जुना आणि समजदार नोकर आहे, त्याच्याकडून सगळी मदत घे, तो एकदम बरोबर मदत करेल बघ. आता इकडे तिकडे पाहू नको, जा बरं, पहिल्यांदा कंपनीत जा आणि कामाला सुरुवात कर. आता इकडे विद्याधर असं म्हटल्यानंतर पृथ्वी काका थँक्यू असं म्हणतो आणि लगेच निघतो कंपनीकडे आणि मितालीला सुद्धा चल माझ्यासोबत असं म्हणतो. आता मिताली सुद्धा तेथून निघून जाते. आता इकडे विद्याधर मागे म्हणत असतो, आत्ता बरोबर माझा नेम निशाण्यावर लागणार आहे. आता हा पृथ्वी तेथे जाऊन तंटा करणार आणि घरामध्ये हा युगंधर तांडव करणार. आता निंबाळकरांच्या घरामध्ये नुसतं भांडण नाही तर मोठा धमाका होणार आहे. आता इकडे आनंदी तिच्या रूममध्ये आराम करत नसते, थोडी चालून बघत असते. म्हणून युगंधर म्हणत असतो, अगं ये आनंदी, काय करतेस बरं तू? त्यावेळेला आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्ही इथे?
त्यावेळेला युगंधर म्हणतोय की तुला आराम करायला सांगितलंय ना, तू का उठून उभारलीस बरं, चल बरं आराम कर. त्यावेळेला आनंदी म्हणते नाही मालक साहेब, मी थोडी चालून बघत होते की माझ्या पायात प्राण आले आहेत की नाही. त्यावेळेला युगंधर चिडतो आणि म्हणतो काय वाटेल ते बघशील बघ, पायात प्राण आलेत की नाही, चल आराम कर बरं पहिल्यांदा तू. आता आनंदी म्हणत असते मालक साहेब, सारखं या गादीवर बेडवर बसून माझ्या पाठीला कळ यायला लागली आहे, मला कंटाळा आला आहे, या रूम मध्ये मला गुदमरल्यासारखं झालं आहे. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो म्हणजे तुला माझं घर आता जेल वाटायला लागलं आहे. तर आता युगंधर म्हणतो शांतपणे आराम कर, नाही तर तुझ्या आबांना फोन करीन बघ. त्यावेळेला आनंदी म्हणते नको नको, आबांना फोन करू नका, मी करते आराम, असं म्हणते आणि आनंदी बेडवर जाऊन बसते. आता इथे युगंधर शिर्केंना फोन करून रागवायला लागलेला असतो की क्लायंटना अजून कसा माल पोचलेला नाही. आता इथे शिर्के युगंधरचं बोलणं ऐकत असतो. आता इथे युगंधर म्हणत असतो त्या क्लायंटचे मला फोन यायला लागले आहेत, मला मेसेज यायला लागले आहेत, त्यांचा माल वेळेवर कसं काय पोचलेला नाही बरं, तुम्ही काय करत आहात बरं, एवढा वेळ का झाला आहे त्यांना माल पोहोचवण्यासाठी. आता शिर्के म्हणत असतात मालक साहेब तसं काही सुद्धा नाही आहे, मला थोडा वेळ झालाय कारण छोटे मालक आलेत ना फॅक्टरीमध्ये. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो छोटे मालक म्हणजे कोण आले तिकडे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात आपला पृथ्वी आला आहे ना इकडे, त्यामुळे मला थोडा वेळ लागत आहे माल पोहोचवण्यासाठी. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो काय पृथ्वी आणि फॅक्टरीला आला आहे. आता युगंधर चिडतो आणि म्हणतो पृथ्वी तिकडे काय करत आहे, त्याचा काय संबंध आहे ऑफिस आणि फॅक्टरीशी, त्याचं काय काम आहे तिकडे, कशाला गेलाय आलाय बरं तो. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात अहो नाही मालक साहेब तसं काही सुद्धा नाही, त्यांच्याकडे काहीतरी आयडिया आहे, तीच आयडिया आपल्या फॅक्टरीतल्या लोकांना सांगत आहे तो. आता शिर्के म्हणत असतात मी लगेच त्या क्लायंटना माल पोहोचवण्याची सोय करतो. आता युगंधर म्हणत असतो त्या पृथ्वीला तेथे येऊन आयडिया सांगण्याचे अधिकार कोणी दिला बरं, त्याला कोणी सांगितलं तिथे येऊन असला कारभार करायला. आता युगंधर चिडलेला पाहून शिर्के शांतच बसतात. आता युगंधर म्हणत असतो पहिल्यांदा तुम्ही मी सांगितलेलं काम करायचं, त्या क्लायंटना आत्ताच्या आत्ता माल लगेच पोहोचला पाहिजे. त्यावेळेला शिर्के म्हणतात हो मालक साहेब मी लगेच माल पोहोचवतो. आता युगंधर शिर्केंना म्हणत असतो मी लगेच फॅक्टरीला येत आहे. आता इथे शिर्केंना कळालेलं असतं की युगंधर आणि पृथ्वीमध्ये पुन्हा एकदा भांडण होणार आहे. आता इकडे युगंधर काय करतो टेबलवरची फाईल घेतो आणि आनंदीला म्हणतो तू आराम कर ग, आणि तेथून निघतो. त्यावेळेला आनंदी पाठीमागे म्हणत असते अरे देवा हे काय नवीन, आता कुठेतरी दोघांच्यातली दरी मिटेल असं वाटत होतं, तेवढ्यातच नवीन काय हे बरं. आता इकडे ऑफिसमध्ये पृथ्वी कामगारांना घेऊन त्याची आयडिया समजावून सांगत असतो. मिताली सुद्धा तिथेच असते. आता शिर्के तेथे आलेले असतात आणि पृथ्वी कामगारांना समजावून सांगत असतो की तुम्ही कापड तयार करताय ते अगदी बरोबर आहे, फक्त ते कटिंग आणि स्टिचिंग वेगळ्या प्रकारचे करायचं आहे आणि त्या कापडाला साडीला जसा पदर काढतो तसा पदर काढून पिनअप करायचा आहे. आता मिताली म्हणत असते आणि हो आम्ही त्या साडीसाठी एक बेल्ट सुद्धा बनवला आहे आणि तुम्ही या साडीसाठी फॅब्रिक सुद्धा बघून घ्या. इथे पृथ्वी म्हणत असतो हो आणि सगळ्यांना सांगतो काळासोबत आपल्याला सुद्धा बदलायला हवं. आता मिताली म्हणत असते आपल्या या मालाला खूपच मागणी येणार आहे. आता पृथ्वी सुद्धा म्हणत असतो हो अगदी 30 सेकंदामध्ये नेसून होणारी ही साडी आपण ब्रँड म्हणून तयार करणार आहोत आणि आता इन्स्टंट जमाना आहे आणि काळाबरोबर आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे काय शिर्के. आता शिर्के सुद्धा हो हो असं म्हणत असतात. आता शिर्के चांगलेच घाबरलेले असतात कारण मालक साहेब फॅक्टरीमध्ये येऊन चांगलाच तमाशा करणार असतात. आता इथे शिर्के पृथ्वीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की मला एक माल द्यायचा आहे आणि त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे, पण पृथ्वी काहीच ऐकून घेत नाही, त्याचंच काम त्या कामगारांबरोबर सुरू ठेवतो. आता इकडे शिर्के शांतच उभे राहतात. तेवढ्यात युगंधर तिथे आलेला असतो आणि रागाने सगळ्यांना कामगारांना म्हणत असतो काय चाललं आहे बरं इथे, काय चाललंय. आता इकडे युगंधर त्या कामगारांना म्हणत असतो आपले कामधंदे सोडून तुम्ही इथे काय करताय बरं, तुमची कामाची तुम्हाला काळजी नाही का. त्यावेळेला आता युगंधर पुन्हा शिर्केवर चिडलेला असतो आणि म्हणत असतो शिर्के काय चाललं आहे बरं, क्लायंटचा मला फोन येत आहे, त्यांना माल अजून का पोचला नाही. त्यावेळेला आता शिर्के तसं नाही मालक साहेब असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पृथ्वी म्हणत असतो त्यांची काही चूक नाहीये, मीच त्यांना इथे बोलवलं होतं. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो तुम्ही कामगारांनो इथून निघा आणि तुमच्या कामाचं बघा. त्यावेळेला शिर्के सुद्धा त्यांना निघा असं म्हणत असतात. आता शिर्के मालक साहेबांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण शिर्केंचं एक शब्द सुद्धा युगंधर ऐकून घेत नाही आणि पृथ्वीसमोर येऊन म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली बरं माझ्या फॅक्टरीमध्ये येऊन माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याची. आता पृथ्वी हे बघा म्हणून काहीतरी सांगणार इतक्यातच युगंधर म्हणतो हे तुझं कॉलेज नाहीये, कधीही या कधीही हुल्लडबाजी करून जावा, हे माझं
ऑफिस आहे, माझी फॅक्टरी आहे, इथे सगळी कामं शिस्तीनेच होतात. इथे बेशिस्तपणा आणि पोरखेळ अजिबात चालणार नाही. जे काही नाटक करायचं आहे ते बाहेर करायचं, माझ्या फॅक्टरीमध्ये अजिबात काही करायचं नाही. तुझ्या या बेजबाबदार वागण्यामुळे आणि कामगारांना इथे गुंतवून ठेवल्यामुळे माल व्यवस्थित बाहेर पोहोचलेला नाहीये. क्लायंटचे मला फोन येत आहेत, कंपनीचं बाहेर नाव खराब होत आहे. आता युगंधर एवढा ओरडत असतो पृथ्वीला, म्हणूनच मिताली 1 मिनिट बाबा, थोडं दादाचं ऐकून तरी घ्या असं ती म्हणत असते. तेवढ्यातच युगंधर तिला सुद्धा ओरडतो आणि म्हणतो, चोप, तू एकदम गप्पच बस, याच्या नादाला लागून तू सुद्धा बेजबाबदार झाली आहे. आता पृथ्वी सुद्धा युगंधरवर चिडतो आणि म्हणत असतो, 1 मिनिट युगंधर निंबाळकर, थोडंसं ऐकून घ्यायचं. मी इथे टाइमपास करण्यासाठी आलेलो नाहीये, मी इथे फॅक्टरीच्या फायद्यासाठी काही चांगल्या आयडिया घेऊन आलो होतो आणि हा माझा अधिकार आहे. मी निंबाळकरांचा वारस आहे आणि मी ते करणारच. त्यावेळेला आता युगंधर एवढा चिडलेला असतो की तो म्हणत असतो, वारस, तू वारस आहेस का निंबाळकरांचा? तू वारस होऊ शकत नाहीस, कारण ही फॅक्टरी मी माझ्या रक्ताचं पाणी करून माझ्या स्वतःच्या हिमतीवर उभी केली आहे आणि तू फक्त माझा मुलगा आहेस, म्हणून या कंपनीचा, या फॅक्टरीचा तू वारस होऊ शकत नाहीस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वारसदार फक्त हा रक्ताचा किंवा घराण्याचा, फॅक्टरीचा नसतो, तर वारसा हा विचारांचा असावा लागतो. फक्त तू वारसदार आहेस म्हणून या गादीवर बसू शकत नाहीस, कारण या गादीवर बसण्यासाठी मनकटात आणि खांद्यांमध्ये चांगलंच बळ असावं लागतं. त्यासाठी स्वतःमध्ये कर्तृत्व असावं लागतं आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं आणि तेवढी लायकी सुद्धा असावी लागते आणि ती लायकी तुझी नाही आहे असं म्हणून युगंधर आता पृथ्वीला एवढा रागवलेला असतो की आता पृथ्वी युगंधरवर जास्तच चिडणार आहे. आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये हा विद्याधर येऊन पुन्हा आनंदीची छेड करत असतो, पण आनंदी ते आता चांगलंच दुर्गेचं रूप धारण करणार आहे. विद्याधरला ठणकावून सांगणार आहे की तू माझ्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या मध्ये भांडण लावण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीस आणि जर निंबाळकरांच्या घरामध्ये तू भांडण लावण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि आज पहिल्यांदाच विद्याधर आनंदीला घाबरला आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आनंदी या घरामध्ये कशी शांतता टिकवून ठेवणार आहे, युगंधर आणि त्यांच्या मुलांमध्ये कसं प्रेम निर्माण करणार आहे, तेच आपण पाहणार आहोत. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.